राज्यातील NCDEXच्या गोदामात निकृष्ट दर्जाची हळद ठेवून नियमांचे उल्लंघन करून हळदीचे दर पाडले जात आहेत. त्यामुळे राज्यातील संबंधित गोदामात असलेल्या हळदीचे अन्न औषध प्रशासन विभागाकडून चौकशी करून कारवाई करावी. तसेच शालेय पोषण आहार आणि कारागृहातील कैद्यांना पुरवण्यात येणारा आहार तसेच रेशन व कॅन्टीनमधील वस्तूंची तपासणी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केली. राज्यातील सांगली व हिंगोली जिल्ह्यातील NCDEXच्या गोडाऊनमध्ये निकृष्ट दर्जाची हळद ठेवून हळदीचे दर पाडले जात आहेत. NCDEXच्या निकषानुसार हळदीच्या दर्जावर हळदीचा दर असतो, मात्र प्रत्यक्षात गोडाऊनमध्ये निकृष्ट हळद ठेवून त्याचे दर पाडले जात आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यातील NCDEXच्या सर्व गोडाऊनवर धाडी टाकून निकषानुसार आणि मानकानुसार हळद आहे का याची तपासणी करण्याची मागणी केली. त्याचबरोबर राज्यातील शालेय माध्यान्ह भोजनाचा निकृष्ट दर्जा आणि भेसळीबाबत जिल्हानिहाय विशेष तपासणी मोहीम राबवून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराची तपासणी करण्यात यावी. राज्यातील कारागृहात कैद्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराचा दर्जा निकृष्ट असून याबाबत कैद्यांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. कैद्यांना दिले जाणाऱ्या आहाराबरोबर रेशन व कॅन्टीन विभागातील खरेदी केलेल्या वस्तू दुय्यम दर्जाच्या असतात. त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाने तात्काळ तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी राज्याचे अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तातडीने तीनही विभागाला सूचना देऊन कारवाईबाबत संबंधितांना आदेश दिले.